अहो हे सगळं काय आहे? तुमची स्टिक गेली. स्टिक मला म्हणाली की सत्यजित खूप आधार दिला मी तुला, मला कंटाळा आला तुझा. मी म्हटलं मलाही कंटाळा आला तुझा ती गेली. म्हणजे तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे. अहो पण तुम्हाला काही त्रास वगैरे तर नाही होता ना? म्हणजे होतोय, म्हणजे पायावर जोर पडला की थोडासा त्रास होतोय. पण कसं आहे मंजिरी, एखाद्या गोष्टीचा आधार जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की खरंच आपल्याला त्या आधाराची गरज होती की नाही. मला माहिती होतं तुम्ही लवकरच स्वतःच्या पायावर पुन्हा पूर्वीसारखे उभे राहाल. आणि बघ मुहूर्त पण कसा मस्त शोधलाय मी. आज तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अहो पण हे एवढं सगळं करण्याची काय गरज होती? ते बघ तुझं गिफ्ट. नाही, तुम्ही कुठल्याही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहिलात ना. यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं गिफ्ट नाहीये माझ्यासाठी. हो ते ठीक आहे, पण जाऊन ते गिफ्ट तर बघ. अहो हे एवढं महागाचं गिफ्ट आणायची खरंच काय गरज होती? म्हणजे लग्नानंतर माझ्या बायकोचा पहिला वाढदिवस आहे हा. मोठं गिफ्ट आणायला नको? आवडलं नेकलेस? आवडलं ना, गिफ्ट आवडलं, खूप आवडलं. बाय द वे तो नेकलेस फक्त बघण्यासाठी नाही, घालण्यासाठी सुद्धा आहे. हो. एक मिनिट. सॉरी. खरं तर तू इतकी सुंदर आहेस की हा नेकलेस तुझं सौंदर्य काय वाढवणार. आपण तुझ्या गळ्यात असल्यामुळे या नेकलेसची शोभा मात्र नक्कीच वाढली. हॅपी बर्थडे. वहिनी, मला काय वाटतंय, असं बी सत्यजितने मंजिरीशी संबंध तोडल्यातच जमा आहे. मग मला वाटतं एकदा त्याच्याशी बोलण्यात काय हरकत आहे. सत्यजितच्या मनात नेमकं काय आहे हे कळायला काहीच मार्ग नाही. मी जरा वेळ काळ बघून त्याच्याशी बोलते. काय मग आज ब्रेकफास्टला काय? सत्यजित, तू स्टिक शिवाय?
आई अंबे, चमत्कारच घडवून आणलास तू. सत्यजित, पण आय थिंक आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. मी पाठारांना फोन करू का? म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय तू असं. प्रिया, मी बोललोय ऑलरेडी डॉक्टर पाठारे. त्या म्हणाल्या गो अहेड. फक्त त्यांनी उद्या मला चेकअप साठी बोलवलं, ते मी जाईन. आज खूप चांगला दिवस आहे. प्रिया, आज जेवणात काहीतरी गोडाधोडाचं करायला सांग. हो मावशी, नक्की करणार आहे. आणि आई, आज गोडाधोडाचं करायलाच हवं, कारण मी माझ्या पायावर उभं राहिलो त्यापेक्षाही वेगळं महत्व आहे आजच्या दिवसाचं. आज माझ्या मंजिरीचा वाढदिवस आहे. हे काय तुम्ही असे बघताय काय? खरं तिचा वाढदिवस आहे. प्रिया, तू मंजिरीला वाढदिवसाचं विश नाही करणार? बॅड मॅन. असं कसं करणार ना विश. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मंजिरी. थँक्यू. आते, हा? जा औक्षणाची तयारी करा. जा. आई, मंजिरीला तुझा आशीर्वाद हवा. आई, प्रिया, मला अस्वस्थ वाटतंय जरा. मी जाऊन पडते. मी सगळ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करते. हे, आज वाढदिवस आहे तुझा. बस 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 बस. तू आज फक्त ऑर्डर सोडायचीस. प्रिया बघेल नाश्त्याचं. अहो, प्रिया, जा. आते, किती येळ? अरे बाबा, मंजिरीचं औक्षण करायचं म्हणल्यावर येळ लागलच ना. अरे वाती वळत होती, आता त्या भिजाय ना ग. नक्की तुपातच वळलं ना वाती? हा, तुपातच वळलं. हा ना. अहो तुम्ही. का? असं कुठे लिहिलंय का की नवऱ्यांनी बायकांना ओवाळू नये? तुम्ही बायका प्रत्येक सणावाराला आम्हाला ओवाळता, मग आता मी ओवाळलं तर काय प्रॉब्लेम? या या, बोला. कुठे जायचं? शॉपिंगला जावी? तू तू सांगशील ते कर. सांग. अहो, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? ऑफिस म्हणजे आज ऑफिस वगैरे काहीही नाही. आजचा अख्खा दिवस फक्त तुझ्यासाठी. मग एक सांगू का? हुकूम कर. आपण देवदर्शनाला जाऊया. नाही, काय आहे ना की मी गावाबाहेरच्या मंदिरात नवस बोलले होते की तुम्ही बरे झालात तर अनवाणी दर्शनाला येईल म्हणून. बर, जाऊया. दोघंही जाऊ. मग निघूयात आपण आता. ड्रायव्हर मागे गाडी घेऊन येईल.
तुझा नवस फेडून झाला की कुठेतरी जाऊन छान जेऊ आणि मग तू सांगशील. ठीक आहे. या चला. बाप रे प्रिया, अगं काय भूकंप वगैरे आला होता की काय ते? हा, तुला बरं वाटत नाहीये का? मी डॉक्टरांना फोन करू का गोळी आणून देऊ तुला? नाहीतर एक काम करते, मी ना बाम घेऊन येते आणि डोकं चेपून देते तुझं. हा, जा इकडनं आणि पुन्हा तोंड दाखवायला येऊ नकोस. सॉरी हा प्रिया, ही असली मनाची दुखणी ना लावून घेऊच नाहीत. आणि जेव्हा हे दुखणं कधीच बरं होणार नाही हे माहिती असतं ना, तेव्हा तर नाहीच. मंजिरी वहिनींना हॅपी बर्थडे विश केलंस? शहाणपणा करू नकोस हा, नाहीतर या घरात तुझं राहणं कठीण करून ठेवी. असा प्रयत्न एकदा आधीही केला होतास नाही का तू? तोंड बंद ठेव नेत्रा. तेव्हाही काही झालं नाही आणि आता तर तुझ्याकडे काही पॉइंटच नाहीये माझ्या अगेन्स्ट बोलायला. नेत्रा जा इकडनं आत्ता. अहो, मी काय म्हणते, तुम्ही पायी यायला नको होतं. नाही म्हणजे तुम्ही आत्ताच बरे झालात आणि मंजिरी, तू देवदर्शनाला अनवाणी जाणार आणि तेही माझ्यासाठी, आणि मी गाडीतून यायचं. अहो नाही तरी पण आजचा प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी. चला. अहो एक सांग. नको. सांग. अहो अगं गंमत केली तुझी. सांग. काय नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मला खूप छान वाटतंय. तुम्ही कुठल्याही आधाराशिवाय चालू शकता म्हणून. चल. काय ग? काहीतरी गेलंय. बघून चालायचं ना मंजिरी. चल. काय ग? थोडं दुखतंय. बरं मग चल, आपण एक काम करू, आपण जाऊ परत. आता तुझा नवस नंतर फेडतो कधीतरी. चल. अहो नाही नाही नाही, असं अर्ध्यातून मला परत नाही फिरायचंय प्लीज. अगं पण मंजिरी, दुखतंय ना तुला? नाही ठीक आहे, जरासंच दुखतंय. बरं मग थांब. अहो अहो चल, आता तुला थेट मंदिरातच नेऊन ठेवतो. अहो हो, एक काय करताय तुम्ही? लोक बघतायत, आपल्याकडे चांगलं नाही वाटत. बघू देत. काय मावशी? अहो अहो प्लीज. मी हे बघ मंजिरी, तुझ्या नवसाच्या क्लॉज मध्ये असं काही आहे का की नवऱ्यानं उचलून आणलेलं चालणार नाही आहे? मी काय म्हणते, तुम्ही मला खाली उतरवा, मी चालत जाते.
मला फार दुखत नाहीये. मंजिरी, आज तुला जराशी सुद्धा वेदना झालेली नकोय मला, कळलं? चल. तुझ्यामुळे त्या सत्यजितला माझ्या मंजिरीला उचलून घ्यावं लागलं. तुझ्यामुळे. दादा, ही पूजेची थाळी कशी दिली? 35 रुपये. दादा, असं समजा की ही फुलं तुम्ही स्वतःच्या बागेत उगवलेत, मग कशी दिली? 70 रुपये. असं समजा की ही फुलं जगातली सगळ्यात शेवटची फुलं आहेत, हा नारळ जगातला सगळ्यात शेवटचा नारळ, मग 100 रुपये. म्हणजे खिशातले पैसे जातात. अहो तुम्ही. हो साहेब, पण हे 2000 रुपये आहेत. वहिनींसाठी चांगल्यातली पैठणी घ्या. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, द्या ती थाळी. हे मान. अहो आला तुमचा स्टॉप. अहो तुमचा पाय. ठीक आहे ठीक आहे, मी जा. तू तुझा नवस फेडून ये, मी थांबतो बाहेर. तुम्ही नाही येणार? मंजिरी, तुझ्या नवसामध्ये असा क्लॉज होता का की नवऱ्या सोबतच दर्शनाला येईन? नाही ना? जा, मी आहे बाहेर. अहो पण तरी सुद्धा. प्लीज मंजिरी, माझा नाही विश्वास उरला आता. जा जा जा, लवकर जा, आणि लवकर जा आणि लवकर ये. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. तू असंच सुख माझ्या आयुष्यात कायम ठेवशील माहितीये मला. आजच्या दिवशी हे सुख माझ्या पदरात टाकलंस. यांचं प्रेम असंच राहू दे बाप्पा. यांच्यावर आलेल्या संकटातून यांना सुखरूप बाहेर येऊ दे. त्यांना त्या संकटाशी लढायला शक्ती दे. आणि यांची तुझ्यावरची श्रद्धा तूच त्यांना पुन्हा मिळवून दे. देव तिथे आहे. नाही, माझा देव माझ्या समोर आहे. हा देव चिडेला? नाही चिडणार, कारण त्याच देवाने तर माझ्या देवाला माझ्या समोर आणलंय ना. मंजिरी, आई मला नेहमी सांगते की देवापेक्षा भक्त मोठा, त्याच्या भक्तीवर जास्त विश्वास ठेवावा. म्हटलं तुझी एवढी श्रद्धा आहे तर तुझ्या श्रद्धेचा अपमान का करू, आणि तेही आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी. म्हणून मी आलो. साहेब, गाडी आणली. चावी दे. तुझा. अहो प्रसाद राहिला ना, हे घ्या. असा विसरलीस?
बोला कुठे जायचं आता? कुठेही तुमच्यासोबत कुठेही जायला आवडेल मला. अहो काय झालं? गोळा खाणार? खाणार. चला. भैया जी आपका गाड़ी चाहिए. हा प्रिया बोल. कुठे आहेस? मी आता रस्त्यावर. बोल ना कशासाठी फोन केलास? सत्यजित, आय रिअली डोंट अंडरस्टँड. हे सगळं काय चाललंय? काय चाललंय? काय नाही, मी आता सध्या फक्त माझ्या बायकोसाठी बर्फाचा गोळा बनवतोय. प्लीज, दिस इज टू मच. तुला हवंय का? सॉरी पण ह्या वेळेला तुला नाही देऊ शकत प्रिया. या वेळेला फक्त तिच्यासाठी. तुला नेक्स्ट टाइम. बरं चल 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 ठेवतो फोन. वितळेल इकडे. बरं बाय बाय.